ही तुम्ही सगळी राजकीय मंडळी इथं बसलायत, आमदार साहेब आहेत, बरीच राजकीय मंडळी आहे. राजकारणात सुद्धा आहे ना, आता ही आचारसंहिता वगैरे चालू झाली, आता इलेक्शन जवळ आलं विधानसभेचं. अहो यांना आहे ना, विधानसभा जवळ आली म्हणली की वर्षभर तरी स्वतःचं कुटुंब विसरून बाहेरगावी फिरवलं, रात्री बेरात्री घरी जातात. अहो बायका लेकरांना 4-4 दिवस यांचे तोंड सुद्धा बघायला भेटत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी साधी वाटते ना, मी कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, क्षेत्र कुठलंही असू द्या, आता बसलेले म्हणते ना त्याला काय असतंय, सत्ता यायची पण फिरते ती. अरे पण फिरावं तरी लागतं की नाही, तुम्ही करून बघा, काय तर करा. आता लोक आम्हाला पण म्हणतात तुम्हाला काय पैसा ठेवाय जागा नसेल, हो काय कुठं ठेवा ती सुद्धा कळत नाही आम्हाला. लोक इतकं रोज एक गाव ढुंढाळतात, त्याला काय असतं कीर्तन करायचं काय अवघड आहे, 2 तास बोलायचं आणि भलतं पाकिट घेऊन जायचं. तू ये संग, तू 3 दिवस फिर माझ्यासोबत, 4थ्या दिवशी तू म्हणला पाहिजे पाकिट घरी बसून देतो पण मला घरी राहू दे. प्रत्येकाला माहित असतं रे दादा, मी कोणाला जज करून जमत नाही, कोणी मला जज करून जमत नाही. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला कष्ट करावंच लागतं. एखादा व्यक्ती जर एखाद्या वृद्धिंगतेवर आहे, एखाद्या पदावर आहे, एखाद्या सामर्थ्यावर आहे, तर त्याच्या माठेमागं त्यानं केलेली तपश्चर्या, त्यानं केलेला त्याग असतो, त्याच्याशिवाय त्याला कुठलंच पद आणि कुठलीच वृद्धिंगता मिळत नाही. मग तो व्यापारी असू द्या, तो राजकारणी असू द्या, तो समाजकारणी असू द्या, तो कुठलाही श्रीमंत व्यक्तिमत्व असू द्या किंवा कुठलंही अधिकारी व्यक्तिमत्व असू द्या. चमत्कार वगैरे काही घडत नसतो रे समाजात, जगात नसतोच. ज्ञानोबांची भिंत चालू गेली, तुकोबांचा गाथा तरला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, हे चमत्कार नाही आहेत, हे प्रथम लक्षात घ्या. हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणायचं. जेव्हा व्यक्ती मेडिटेशन करतो, साधना करतो, ज्यावेळेस व्यक्ती त्याग करतो, तपश्चर्या करतो, त्या कामासाठी स्वतःला लोटून देतो, तेव्हा ते काम यशस्वी होतच. त्याने जीव घाण टाकलेला असतो त्या कामासाठी. हे कायम लक्षात ठेवत चला. देव कष्ट केल्याशिवाय देत. कष्ट आमच्या पोरांचं काय झालंय, इन्स्टंट लगेच भेटलं पाहिजे. पिझ्झा आहे वय, तो ऑर्डर केला की 8 दिवसात यायला नसतं रे. मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. एक पोरगा माझ्याकडे आलं, म्हणलं ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, वाढत नाही होता इथे झाड. अरे धीर धर ना बाबा, विचार तर कर, थिंक अबाउट इट. तू प्रत्येक वेळेस त्याला जर उपटून बघतोयस, कसं काय होणार आहे. अरे यशस्वी व्हायला निष्ठावंतही लागतं, व्यक्तिमत्व सामर्थ्यवंतही लागतं. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 23चीच आहे मी. चालू वयाच्या 5व्या वर्षी केलं, त्यातही काही अवघड नाही. तुम्हाला मी म्हटलं माझा बाप तसा आहे, माझ्या कुटुंबात परमार्थ आहे, त्यात काय अवघड आहे. आज मी 80 ते 90 मुली सांभाळते स्वतः. ही लोक म्हणतात ना पैशाचं काय करता तुम्ही. इथं कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं टाकून नजरवर करून सगळ्यांना सांगेल, हे पंढरीच्या विटेवरच्या मालका. पहिली तर लोक पैसे देतच नव्हती, आता देते ती. आता म्हणतात घ्यायचं तेवढं घ्या पण सेवा द्या, आता देतात. एवढं मात्र कळलं आयुष्यात येऊन, जोपर्यंत प्रसिद्धी येत नाही तोपर्यंत ज्ञानाला काही किंमत नाही दादा. ज्ञान सुद्धा तेव्हाच लोक ऐकतात जेव्हा तुम्ही प्रसिद्ध असाल. तुम्ही जर प्रसिद्ध नसाल तर किती चांगलं ज्ञान असू द्या, लोक ऐकत. लोकाला एक प्रसिद्ध चेहरा लागतो. म्हणजे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही या जगात, पण ज्या साबणाच्या ब्रँडेड हिरोईन वापरली त्याचा भलता खप आहे. आता घेणाऱ्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती त्या साबणामुळे झाली नाही. ब्रँड रे ब्रँड. कुठल्या शास्त्रात लिहिलंय की दिवाळीला मोतीच साबण वापरायचा. कुठल्या धर्मग्रंथात आहे का? ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं का? शास्त्रवेदांमध्ये उच्चार आहे दिवाळी आली की मोती साबणच लावायचा, नाही तर पाप लागेल, असं आहे का? पण 90% घरामध्ये कुठलं साबण येतं? इट इज ब्रँड. हे मोती स्नानाची वेळ एक ऍडव्हर्टाइजमेंट. हे अख्खं विश्व इन होल वर्ल्ड हे फक्त ऍडव्हर्टाइजमेंटवर चालतं, प्रचारावर, प्रसिद्धीवर. मग आपण आपला करायला का कमी पडायचं? आपण आपल्या देवांचा आपल्या धर्म करायचं रे बिंदास. पण प्रसिद्ध व्हायला मागं पुढे बघायचं बिंदास. चांगल्या मार्गातून व्हायला पाहिजे. मग मला तेव्हा कळलं की लोक प्रसिद्ध झाल्यावरच पैसे देतात, तो देत नाही ती. आता ही जी मंडळी, विशाल महाराज असतील, हे सगळी मंडळी फार लहानपणापासून बघतात ही मला मंडळी.
जेव्हा मी एसटीनं प्रवास करायचे, मी माझे वडील, तेव्हापासून बघतात ही मला. ही ताकद लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट कॉन्स्टंट केली तर त्याचं यश मिळणार आहे. नाहीतर आज मी जेवढे काही पैसे कमवतो ना, मी एकही रुपये कोणाची देणगी घेतली नाही आजपर्यंत. कधी हातात पावती पुस्तक घेतलं नाही. अजून माझ्या हाताला पावती पुस्तकाचा स्पर्श नाही. कोणाला सांगितलं नाही की मी हे काम करतेय. फक्त माझ्या कीर्तनाच्या मानधनातून मी आज 90 ते 100 पोरी सांभाळते. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे, जी बघण्यासारखी. लोकांना जे वाटतं तुम्ही महाराज लोक काय करता काय करता. आता हनुमंतवाडींची आमची जगद्गुरु तुकोबारायांची वारकरी शिक्षण संस्था आहे. ही लेकरं सांभाळायची सोपी नाही दादा. सोपं वाटतं तुम्हाला? एका घरचं माझ्याकडं प्रत्येक तालुका जिल्ह्यातलं लेकरू आहे. माझी फक्त मुलांची नाही आहे. मी मुलींची सांभाळते. बेसिक शिक्षण, सायन्स, आर्ट, कॉमर्स, CBSE, SSC, BHMS, MBBS, ही ज्या गोष्टी आहेत हे तर आम्ही देतोच. जे बेसिक शिक्षण आहे ते तर आम्ही देतोच. शास्त्र, वेद, उपनिषद, विष्णू सहस्त्रनाम, गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, विचारसागर. आणि हे मी एकटी करत नाहीये. दत्त महाराज हुकेमणीचे वेदांताचं शिक्षण देतात, भैरू गुरुजी गायनाचं शिक्षण देतात, माऊली महाराज पखावाज शिकवतात, मी कीर्तन शिकवते. ही ताकद असते ना. तुमचा एक भ्रम झालाय, महाराज लोक वाईट. महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही एका मुठीत गव्हासोबत किडे पण रगडता. आणि प्रत्येक गोष्टीला जज करत जाऊ नका. मुर्दा तिकडं, इकडं विषयाकडे या. तर महत्वाचं काय आहे, तर एवढं सगळं सांभाळतो. बरं, हे करणारे दिसतो आपण, पण करवून घेणार वेगळं आहे ना कोणीतरी. पण कष्ट केल्याशिवाय हे तू आहेस रे, तुझ्यामुळे. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेली राम, मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेली राम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेली राम, ओ मेरे अलबेली, ओ मेरे अलबेली राम. पण आयुष्यात तुझ्या पलीकडे काही नको. तू मला भेटलास ना, बस. एकदा तू माझं आयुष्य झालं ना. श्याम सावरे, श्याम सावरे, वो मेरे श्याम सावरे, जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, बस. प्रेम आहे. तू भेटला, आयुष्यात काय पाहिजे दुसरं. आयुष्यात तेवढंच एक नामचंदन सुख देतं बघा. टेक्नॉलॉजी तुम्हाला बाह्य सुख देऊ शकतं, पण अध्यात्म तुम्हाला आत्मिक समाधान देणार आहे. पैसे असाल तर गाडी चांगली असेल, घर चांगलं असेल, AC रूम असेल, स्पंजेबल गादी असेल, पण त्याच्यावर सुखाची झोप हा भगवंतावरचा विश्वासच देणार आहे. पण माझा विश्वास आहे देवा, पोटी भारव आहे त्याचं. मी अगदी सामर्थ्याने विश्वास ठेवते तुझ्यावर. आणि मला माहित आहे तुझा विश्वास माझ्या जगण्याचं बळ वाढवतो. पण विश्वासाने तुझ्या चरणावर मस्तक आणि मुखात तुझं नाव. प्रेमाने दोन्ही हात वर करा, विश्वासाने दोन्ही. एकच तरी भोजन करायचं आपल्याला, जास्त नाही करायचं. फक्त कीर्तनात बसलाय तर भोजन खा. लक्ष्मी शारंग धैर्य सीतापती रघुवीर राय, कीर्तनकार कोण आहे हे बघून कीर्तनाला येत जाऊ नका दादा. कायम लक्षात ठेवा, ह्याच्या पदव्या आहेत ना, हे समाज प्रबोधनकार आणि विनोदाचार्य, जी टॉकीज फेम, हे सगळं फालतू आहे. हे लावलं नाही पाहिजे. आणि माझी विनंती आहे, इथून पुढे तुमच्या भागात जेवढ्या कोणाकडे माझं कीर्तन असेल, घ्याल माझ्या नावाच्या अलीकडं फक्त हरिभक्त परायण एवढंच लावायचं. पाठीमागे ते युवा कीर्तनकारण, समाज प्रबोधनकारण, विनोदाचार्य असलं काहीच लावायचं नाही. कीर्तनकाराने असलं लावूच नाही.
झी टॉकीज फेम हे कीर्तनकाराला मोठं करू शकत नाहीये. कीर्तनकार एखाद्या चॅनलला मोठं करू शकतो, चॅनल कधीच कीर्तनकाराला मोठं करू शकत नाही. हे काय म्हणून लक्षात ठेवायचं. हे व्यासपीठ 7,000 वर्षापूर्वीच आहे. हे टेक्नॉलॉजी आत्ता आली आहे. ही गादी नारदांची आहे. हे त्रिकाल सत्य आहे. तुम्ही कशामुळे विनाकारण स्वतःचा कमीपणा करता. आणि एक लोकांची नजर होते रे तशी, आम्ही तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो, नाही तर कीर्तनाला विनोदाची गरज नाही. पण आपली एवढी पात्रता नाही की विनोदाशिवाय कीर्तन आपल्याला पचल, म्हणून ती करायला लागतं. 2-4 बसावे बाबा, तेवढे जाऊन त्यांनी डुकल्या खाऊन म्हणून विनोद आहे. कीर्तनाला काय विनोदाची गरज आहे. कीर्तन हे आध्यात्मिकच आहे. माझी स्वतःची पर्सनल माझी विनंती, बाकी मला कोणाशी काही घेणं देणं नाहीये. फक्त जर तुमच्या कोणाकडे माझं कीर्तन असेल तर माझ्या नावाच्या अगोदर कधीच हे असं लावायचं नाही. नाव फक्त एवढंच, हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब पाटील, एवढंच नाव पुरेसं आहे. मी त्याची दास आहे. याच्यापेक्षा माझं दुसरं सौभाग्यच नाही. आणि तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं वैभव आहे. तो माझा मालक आहे, मी हरिभक्त आहे, त्याचा दास आहे. बास, त्याचं लेकरू आहे. याच्या पलीकडे मला काही नकोय. बाकी हे सगळं खोटं आहे. त्याच्यामुळं कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नसतं. गावात कीर्तन आहे म्हटलं की कीर्तनाला यायचंच असतं, कारण ते कर्तव्य आहे तुमचं. तुम्ही जगाच्या मालकाच्या नामचिंतनाला हजेरी लावली पाहिजे. कीर्तनकारामुळं कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. हे लक्षात ठेवा. अगदी सुंदर नामचिंतनाचा अट्टास आहे. काही नाही करायचं देवा, तुझं भजन करायचं, अखंडित तुझी सेवा. विठोबा गोड आवाज दिला. सामर्थ्याने त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आमच्या ओम साई क्रिएशनवाले अगदी सुंदर सगळी कीर्तनं समाजापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतात. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. कारण कसं आहे ना, काय पोहोचवावं समाजाला हे तुमच्या हातात आहे. तुम्ही योग्य ते पोहोचवताय म्हणून तुमच्या या कार्याला दंडवत आहे. सगळेच कॅमेरावाले दादा, सगळी मंडळी, आमचे पत्रकार दादा असतील त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. सगळी मंडळी असतील, उपस्थित सर्व वरिष्ठ मंडळी, राजकीय मंडळी, सामाजिक मंडळी, आध्यात्मिक मंडळी, व्यापारी मंडळी, शेतकरी मंडळी, सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. काही चुकलं असेल तर क्षमा. आमदार साहेब सुद्धा कीर्तन उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. अगदी सामर्थ्यानं समाजाची सेवा तुमच्या हातून घडो. सगळी मंडळी, काही चुकलं असेल तर क्षमा. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार मानते. आणि पुन्हा एकदा तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत ठेवत, आईंच्या चरणी साष्टांग दंडवत या कृष्णामाईंना पांडुरंग परमात्म्याने चरणाची जागा देव ही विनंती आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर